नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर तुम्हा सर्वांना आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुढीपाडवा स्पेशल कॅरमलाइज खीर करणार आहोत। तर चला आपण आता साहित्य बघून घेऊया। इथे मी अर्धा पॅकेट शेवया घेतलेल्या आहेत, ते छान अशा हाताने कुस करून घेऊया। आणि इथे कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे, त्यामध्ये आपण आता ड्राय फ्रूट्स तळून घेणार आहोत। इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत, ते छान असे तळून झालेले आहेत बघा। आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्याला, आणि त्याच कढईमध्ये आपण आता शेवया भाजून घेऊया। छान ब्राऊन कलर येईपर्यंत मंद आचेवर भाजायचे आहेत। तर चला आता भाजून घेऊया आपण छान। हे बघा झालेले आहेत आपल्या भाजून। साईडला आपण कढई ठेवून घेतलेली आहे। आता इथे एक मी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे। आता त्याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त असं कॅरमलाइज करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे बघा। एकदम घालू नका दूध, परत थोडंसं घातलेलं आहे मी। त्यामध्ये लगेच आपण भाजून घेतलेल्या शेवया घालून घेऊया। मस्त याला मिक्स करून घेऊया। वेलची पावडर घालून घेऊया। हे बघा झालेली आहे आपली खीर। याच्यामध्ये आपण आता ड्राय फ्रूट्स घालून घेऊया तळलेले आपण। याला छान असं मिक्स करून घेऊया, आणि आता आपण त्याला सर्व करून घेऊया एका भांड्यामध्ये। तर बघा रेडी आहे आपली गुढीपाडवा स्पेशल कॅरमलाइज खीर। तर नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।